मोहोळ तालुक्यातून सुशीलकुमार शिंदे यांना भरघोस मताधिक्य मिळणार असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले। मोहोळ तालुक्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊ असा विचार मोहोळ तालुक्याचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील यांनी अणगर येथे निर्धार मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं। अशा प्रकारे हा तालुका सत्तेला लाच्य नाहीये, ह्या तालुक्यातला कार्यकर्ता सत्तेचा लाच्य नाहीये, या तालुक्यातला कार्यकर्ता हा खुर्चीला थापापलेला नाहीये, हा कार्यकर्ता हा कुठल्याही देवाणघेवाणीला थापापलेला नाहीये, हा कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणार आहे। म्हणून करता जिल्हा परिषद आमच्या बरोबर नाही, आमदारांच्या बरोबर नाही, खासदार आमचा नाही, परंतु आपण दाखवून द्यायचं की या तालुक्यातला मतदार आमच्या बरोबर आहे। हे या निमित्ताने आपल्याला दाखवून द्यायचं आहे। शिंदे 100% निवडून देणार आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही, कारण या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये जातीची समीकरण कधीच जुळलेली नाही। यावेळी सुशीलकुमार शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय न घेता श्रीमंतांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, नोटबंदी, जीएसटी यामुळे देशात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी उमेदवाराला मतदान करून या सत्ताधारी भाजपला धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलं। अतिशय महत्त्वाची आहे की तुम्ही हुकुमशहाला निवडून देणार की लोकशाहीला निवडून देणार। म्हणून गेली अनेक वर्ष आपण भारतीय लोकशाही ही सत्तेकरता चालवली, सामान्य जनतेकरता चालवली, कोर्टामध्ये चालवली, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चालवली आणि म्हणून ही दंडेशाही आपल्याला नको आहे। उद्याच्या या निवडणुकामध्ये त्यांना अडवणारी व्यक्ती आपल्याला पाहिजे, त्यांना अडवणारे लोक पाहिजे। म्हणून आपण त्या निवडणुकीमध्ये लोकशक्ती करता म्हणून आपण काँग्रेसला आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करण्याची मागची जर आपण निवडणूक बघितली तर मोदी साहेबांवर विश्वास ठेवून ह्या जिल्ह्यातील मतदारांनी जवळपास 1.5-2.5 लाख मतांनी त्यांचे खासदार निवडून दिले होते। परंतु ही जी आश्वासन होती ती संपूर्ण पद्धतीने ती फेल गेलेली आहे। याची काळाची गरज होती, जे मुद्दे या सरकारने उचलायला पाहिजे होते त्याच्याकडे दुर्लक्ष करून जातीवर नेण्याची निवडणूक या मोदी सरकारने केली। आज आपण जर बघितलं तर सोलापूर शहर हे महाराष्ट्रातलं माझ्या माहितीप्रमाणे 4 नंबरचं सगळ्यात मोठं शहर आहे। या शहराचा स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी उल्लेख केला, परंतु 5 वर्षामध्ये नुसते कागदावरच त्यांची घोषणा झालेली। यावेळी आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, दिलीप कोल्हे, मोहोळ तालुकाध्यक्ष देशमुख, सुलेमान तांबोळी, वसेकर, गौरव खरात आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।